डेलिरियम इन ICU पहिल्यांदा हे आर्कमध्ये आलं होतं. तर POCDचं त्यांनी नंतर नाव चेंज केलं, पोस्ट ऑपरेटिव्ह कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. तर पेरी ऑपरेटिव्ह न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर PNCD प्री एक्झिस्टिंग असेल. पोस्ट ऑपमध्ये 2 आहेत, डेलिरियममध्ये 2, इमर्जन्स किंवा परसिस्टंट. आणि मग पोस्ट ऑप न्यूरोकॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. मग ह्याच्यात डिलेड न्यूरोकॉग्निटिव्ह रिकव्हरी किंवा न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर पोस्ट ऑपरेटिव्ह प्रॉपर. तर असं पूर्वीच्या टर्म्स काय होत्या, इमर्जन्स डेलिरियम, पोस्ट ऑफ डेलिरियम, POCD. तर त्यांनी पोस्ट ऑपरेटिव्ह न्यूरोकॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट करून टाकलं त्याला. पोस्ट ऑफ डेलिरियमला त्यांनी मग 2मध्ये डिवाईड केलं, इमर्जन्स हा आणि परसिस्टंट ऑर रिकरंट, आणि याचं नाव चेंज केलं त्यांनी. ह्याच्यात डिलेड न्यूरोकॉग्निटिव्ह रिकव्हरी आणि न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर प्रॉपर आणि प्री एक्झिस्टिंग. जर 12 महिन्याच्या पुढे झाला तर मग त्याला पोस्ट ऑपरेटिव्ह नाही म्हणत. ठीक आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह डेलिरियम, त्यांना डेलिरियमच नाव ठेवलं. इथे मग डिलेड रिकव्हरी आणि मग NCD न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर किंवा इम्पेअरमेंट. न्यूरोनॉमेनक्लेचर डेलिरियम, डिलेड रिकव्हरी, न्यूरोकॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट किंवा डिसऑर्डर माइल्ड आणि मेजर. आणि मग त्याच्या पुढे झाला तर मग न्यूरोकॉग्निटिव्ह डिसऑर्डर 12 महिन्याच्या पुढे. तर आर्कमध्ये 2 डेलिरियम आणि POCD. तर आता हा डेलिरियम पोस्ट ऑफ डेलिरियम आहे आणि पोस्ट ऑफ डेलिरियममध्ये हा प्री एक्झिस्टिंगने एक्सप्लेन नसला पाहिजे आणि इतर काही असू शकतात मेडिकल रिझन, इंटॉक्सिकेशन, विड्रॉल, टॉक्सिन और मल्टिपल इटिओलॉजी. स्क्रीनिंग टूल्स हे वापरलेलं आहे. ही डेफिनेशन जी आहे ती कन्फ्युजन असेसमेंट मेथड ICU. बाकीच्या पण भरपूर साऱ्या आहेत. तर हा एक निमोनिक करू शकतो ABCD. बीच्या जागी I, ॲक्यूट आणि ॲक्यूट अँड फ्लक्च्युएटिंग. त्याच्यानंतर इनअटेन्शन, कॉन्शियसनेस आणि डिसऑर्डरच्या जागी थिंकिंग ॲक्च्युली. तर यापैकी हे पहिले 2 आणि C आणि D पैकी. तर कुठे गेला, ॲक्यूट ऑर फ्लक्च्युएटिंग, इनअटेन्शन, त्याच्यासोबत ऑर थिंकिंग आणि कॉन्शियसनेसचा फरक पडला तर इव्हॅल्युएशन रास स्कोअर काय रिचर्डसन काय आहे काहीतरी सेडेशन स्कोअर, रिचर्डसन ॲजिटेशन सेडेशन स्कोअर. तर मोर दॅन 3 असेल तर डेलिरियमसाठी इव्हॅल्युएट करायचं. त्या बाकीच्या स्केल्स आहेत. ही त्याची डेफिनेशन आहे, नाही याच्यावरूनच त्यांनी डिफाईन केलेला आहे. तर डेफिनेशनमध्ये खिचडी आहे. सिरियली बघायला गेलं तर कॉन्शियसनेस, मग अवेअरनेस, अटेन्शन, कॉग्निशन हे 4ही तुम्ही विचार केला तर होतं. कॉग्निशन आणि थिंकिंग C आणि D, ॲक्यूट फ्लक्च्युएटिंग हा त्याचा डिसीज कोर्स आणि अटेन्शन सेकंड पार्ट. तर केजीमध्ये काय आहे, मॉडिफायबल, नॉन मॉडिफायबल फॅक्टर. मॉडिफायबलमध्ये आता यांचं इम्पॉर्टन्स क्लिनिकल नाही माहिती आपल्याला, बेन्झोडायझेपिन, ट्रान्सफ्युजन, अल्कोहोल, टोबॅको. नॉन मॉडिफायबलमध्ये एज आणि कोमॉब्स. प्रिडिक्शन कायचं, प्री डिलिरिक स्कोर आहे, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत यात. त्याच्यानंतर ड्रग्जमुळे इफेक्ट होतो, वेगवेगळे ड्रग्स आपण मेन्शन करू शकतो. इवन ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, अँटीबायोटिक्स सगळे टाकले त्याच्यात. तर न्यूरो ट्रान्समिटर इम्बॅलन्स होतो आणि इकडे अनप्लेझंट अवेअरनेस होतं, जेही काही ICUच्या गोष्टी आहेत. आणि क्लासिफिकेशन केलं हायपर ॲक्टिव्ह, हायपो ॲक्टिव्ह आणि मिक्स्ड. ॲडवर्स आउटकम रिलेटेड टू एक्स्ट्युबेशनपासनं जे काही आहे ते लेट किंवा परमनंट POCD जे काही आहे. मग नॉन फार्मॅक थिअरी ट्रीटमेंटमध्ये
नॉईज कमी करा. नॉईजमध्ये मग त्यांनी भरपूर साऱ्या गोष्टी सांगितल्या की इयर प्लगपासनं टेलिफोन, अलार्म्स जे काही आहे 1700 गोष्टी मेन्शन केल्या आहे. डेलिरियम प्रिव्हेन्शन बंडल, हे प्रिव्हेन्शन बंडल चांगलं आहे, हे सगळीकडे लिहिता येण्यासारखं आहे. ABCDE बंडल आणि पॅड केअर, पेन ॲजिटेशन डेलिरियम बंडल, पॅड बंडल. ॲनल्जेसिया आधी द्यायचा, नंतर सेडेशन द्यायचं. हे ABCDE बंडल बघू. असेस प्रिव्हेंट मॅनेज पेन, ए फॉर असेस प्रिव्हेंट मॅनेज पेन. तर त्याच्यात क्रिटिकल केअर, पेन ऑब्झर्वेशन टूल किंवा बिहेवियरल पेन स्केलने तुम्हाला बघायचं आहे. नंतर बी इज फॉर बोथ स्पॉन्टेनियस अवेकनिंग ट्रायल, स्पॉन्टेनियस ब्रीदिंग ट्रायल. डेली सिडेशन कमी करून बघायचं, व्हेंटिलेशन कमी करून बघायचं. नंतर चॉईस, C फॉर चॉईस, सिडेशन ॲनल्जेसिया चॉईस. नंतर D फॉर डेलिरियमचं असेसमेंट प्रिव्हेन्शन, कॅम ICU, तर काही जे काही गोष्टी आहे. E फॉर अर्ली मोबिलिटी, F फॉर फॅमिली एंगेजमेंट. याच्यात फक्त हा कंबाईन वेगवेगळा केला आहे, SAT आणि SBT, अवेकनिंग ट्रायल आणि ब्रीदिंग ट्रायल. त्याच्यात असेस प्रिव्हेंट मॅनेज पेन होतं. तर चॉईस बिटवीन सिडेशन अँड ॲनल्जेसिया. तर हे इकडे सेपरेट झालं. मग बाकीचं सेमच आहे. ABCDF बंडल, पॅड केअर. नंतर मग ड्रग्स, हॅलोपेरिडॉल, टिपिकल सायकॉटिक्स, कोलिनिस्टेज, अल्फा 2 ॲगोनिस्ट, बेन्झोडायझेपिन्स. तर बेन्झोडायझेपिन्स रिस्कमध्ये पण आहे. इकडे म्हटलं आहे की डेक्स सगळ्यात सेफ आहे. आणि मग तेच ट्रीटमेंटमध्ये प्रिव्हेन्शन आणि कॉज, एल्डरलीमध्ये भरपूर काही इश्यू येऊ शकतात. डेक्स किंवा हॅलो नंतर QTC. ठीक आहे. तर इन शॉर्ट हा ग्राफ लक्षात ठेवण्यासारखा आहे. प्री एक्झिस्टिंग, पोस्ट ऑफ डेलिरियम आणि पेरी ऑपरेटिव्ह न्यूरोकॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. डेलिरियम डिलेड रिकव्हरी आणि पेरी ऑपरेटिव्ह न्यूरोकॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. नंतर केजोमधनं काय ॲडिशनल मिळालं आपल्याला, मॉडिफायबल, नॉन मॉडिफायबल, प्रिडिलिक स्कोर, न्यूरोट्रान्समिटर इम्बॅलन्स, अनप्लीझंट अवेअरनेस, हायपर ॲक्टिव्ह, हायपो ॲक्टिव्ह, मिक्स्ड. नंतर ॲडवर्स इफेक्ट, क्लिनिकल फीचर लिहू शकतो, स्कोर्स, रास आणि कॅम ICU वरनंच आपण डेफिनेशन इंट्रोडक्शनमध्ये लिहू शकतो. प्रिव्हेन्शनमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी लिहू शकतो, त्याच्यात बायोलॉजिकल पण आहेत आणि बाकीच्या पण सिच्युएशनल पण आहेत. नॉर्मॉलॉजिकल ट्रीटमेंट, त्याच्यात एक नॉईज महत्त्वाचं आहे. नंतर ABCDE बंडल, ABCDEF बंडल, पॅड केअर, फार्मॅकोलॉजिकल ट्रीटमेंट.